नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मैत्रिणींनो, मी शिवलेले छान छान ब्लाऊज डिझाइन आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर बघा, काही आहेत हाफ स्लीव्ज आहेत, तर काही लॉंग स्लीव्ज आहेत, तर काही डिझाइनचे आहेत, तर काही बिना डिझाइनचे आहेत। ते सर्वच ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहेत आणि मी 2 दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले तेही दाखवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, हा बघा, मी याची कटिंग आणि स्टिचिंग सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर हा लोटा गळा असं मी याचं थंबनेल आणि टायटल टाकलेलं होतं। तर बघा, हा लोटा गळा आहे। जर तुम्ही अंगात घातल्यानंतर हा मटका गळाही दिसू शकतो। तर अशा पद्धतीने या गळ्याला मी लेस लावून घेतलेली आहे आणि याचे अशा डिझाइनचे लटकन तयार केलेले आहेत बघा। तर या लटकनचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे। तर याच्या स्लीव्ज छोट्या आहेत आणि हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे बघा। तर हा प्रिन्स कटचा आहे आणि याचा गळा हा लोटा गळा आहे बघा। तर अशा पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग ह्या गळ्याची मी दाखवलेली आहे। तर आता दुसरा ब्लाऊज दाखवते। तर हा ब्लाऊज आहे, ऑर्गांजा ब्लाऊज आहे बघा। किती छान याची बाही डिझाइन किती छान झालेली आहे बघा। आणि याचा फुगाही किती छान आलेला आहे, एकदम फुगीर। आणि गळ्याला मात्र गोल गळा आहे आणि त्याला लेस मी थोडीशी खालून अशा पद्धतीने लावलेली आहे। तर या बाही डिझाइनचा व्हिडिओ सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड झालेला आहे। तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता बघा। अशा पद्धतीने मी स्लीव्ज डिझाइन तयार केलेली आहे। अशा दोन ही बाही बघा किती छान दिसत आहेत। तर ही गोपी बाही डिझाइन आहे आणि याचा गळा गोल आहे आणि याला लेस मी अशा पद्धतीने लावलेली आहे बघा। हा ब्लाऊज साधाच आहे, साडीतला नाही हाही। तर याचा गळा असा शिवलेला आहे बघा। असा गळा शिवलेला आहे याचा आणि याला अशी लेस लावून घेतलेली आहे। तर याची बाही डिझाइन कशी केलेली आहे बघा। तर अशा पद्धतीने याची बाही डिझाइन केलेली आहे। तर किती छान बाही दिसत आहे बघा हे। तर या बाही डिझाइनचा मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे बघा। तर हा समोरून प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे बघा। समोरच्या बाजूने प्रिन्स कट आहे आणि बाहीला डिझाइन केलेली आहे। तर मैत्रिणींनो, हा आहे गोल गळा आणि याच्या बाह्या मी अशा केलेल्या आहेत बघा। तर या बाही डिझाइनचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि ही गळ्याची डिझाइन ही बघा खूप सोपी डिझाइन आहे। तर ही फ्रिलची डिझाइन आहे। तर या डिझाइनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे बाही डिझाइनचा आणि गळ्याचा। तर डिझाइन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हा पण ब्लाऊज काठपदर साडीतलाच आहे। तर काही काठपदर साडीतले आहे, तर काही प्लेन साडीमधले आहेत बघा। तर याचा गळा असा गोल केलेला आहे आणि याला अशी डिझाइनची लेस लावून घेतलेली आहे। तर ही स्लीव डिझाइन बघा कशी केलेली आहे। तर ह्या बाहीची डिझाइन बघा अशी झालेली आहे। तर ही लांब बाहीचा ब्लाऊज आहे। तर अंगात घातल्यानंतर ही बाही डिझाइन खूप छान दिसते। तर या बाहीला साऊथ इंडियन पब बाही असंही म्हणतात। तर बघा याचा लुक किती छान दिसत आहे अंगात घातल्यानंतर। तर हा ब्लाऊज खूप छान दिसतो मैत्रिणींनो। आता हे जे काही ब्लाऊज आहेत, तर हे सर्व ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत बघा। तर हे ब्लाऊज बाहेरगावून आलेले आहेत। तर धाराशिववरून शिवायला आलेले ब्लाऊज आहेत हे। तर किती आहेत बघा, 3 4 5 6 ब्लाऊज आहेत। तर 2 दिवसामध्ये मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत। तर कुठल्याही ब्लाऊजला मी डिझाइन काहीच केलेली नाही, फक्त या ब्लाऊजच्या स्लीव्जला बघा अशी डिझाइन केलेली आहे। फक्त बाहीलाच मी डिझाइन केलेली आहे अशी। तर याचीही किती छान बाही आलेली आहे बघा। तर
हा ब्लाऊज लांब बाहीसाठी पुरलेला नाही, म्हणून मी याला थोडीशी छोटी बाही केलेली आहे. तर बघा असे हे छान छान ब्लाऊज आहेत. तर हे साधे सिंपल आहेत, पण याच्यावरच्या साड्या खूप महाग आहेत. तर त्यांनी हे ब्लाऊज साधे सिंपलच शिवून घेतलेले आहेत. तर बघा असे हे ब्लाऊज आहेत. तर समोरून प्रिन्स कटचे आहेत. तर जेवढे ब्लाऊज आहेत आता हे सर्व ब्लाऊज प्रिन्स कटचेच आहेत. माझ्या गोडताईंनो, तर मी हे जे ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे धाराशिववरून आलेले ब्लाऊज आहेत. तर हे एका ताईंचे ब्लाऊज आहेत. तर हे आमच्या जिल्ह्याच्या गावावरून आलेले ब्लाऊज आहेत खास शिवण्यासाठी. तर बघा आपण खेडेगावात राहून सुद्धा शहरातल्या ताईंचे ब्लाऊज शिवू शकतो. तर किती छान छान ब्लाऊज आहेत. तर हे जे ब्लाऊज शिवलेले आहेत याच्यावरच्या साड्या खूप छान आहेत. त्यांना डिझाईनचे गळे आवडत नाहीत. साधे आणि सिंपल ब्लाऊज त्यांनी शिवून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, बघा या ब्लाऊजवर अशी वर्क आहे. तर मध्ये थोडी टिकली वर्क आहे आणि त्यामध्ये दोऱ्याने केलेली वर्क आहे. तर खूप छान ब्लाऊज आहेत आणि यावरच्या साड्याही अतिशय सुंदर साड्या आहेत. तर यावर ही दोऱ्याची वर्क आहे आणि जागी जागी असे छोटे छोटे आरसे आहेत बघा. तर किती छान ब्लाऊज आहेत बघा. बघा किती साधे सिंपल आहेत. याला कसलीच डिझाईन केलेली नाही, फक्त एकाच ब्लाऊजच्या स्लीव्जला डिझाईन केलेली आहे. नाहीतर सगळे ब्लाऊज साधे आणि सिंपल शिवलेले आहेत. लांब बाहीचे ब्लाऊज आणि गोल गळेच आहेत बघा. याच्यावरही दोऱ्याची वर्क आहे आणि जागोजागी छोटे छोटे आरसे आहेत बघा. किती छान ब्लाऊज डिझाईन आहे हेही बघा. याच्या ताईचे मी जे 6 ब्लाऊज शिवलेले आहेत त्यात एकाच बाहीला डिझाईन आहे, नाहीतर बाकी सगळे ब्लाऊज सिंपलच आहेत. त्यांना लेस ही लावलेली आवडत नाही आणि नॉड ही गळ्याला लावलेला आवडत नाही. तर किती साधे सिंपल ब्लाऊज आहेत बघा. याच्यावरची तर साडी इतकी सुंदर आहे. तर बघा ब्लाऊजचा कलर ही खूप छान आहे. तर याच बाहीला मी डिझाईन केलेली आहे, नाहीतर बाकी सगळे ब्लाऊज सिंपल आहेत. तर हे दुसऱ्या ताईंचे ब्लाऊज आहेत आता इथून वरचे. तर बघा हाही ब्लाऊज किती छान तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला मी जे आज ब्लाऊज डिझाईन दाखवलेले आहेत ते सगळे ब्लाऊज बाहेरगावून आलेले आहेत. तर हे 2 ताईंचे ब्लाऊज आहेत एवढे बघा. मी शिवलेले ब्लाऊज डिझाईन कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.